रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू. नजारे निराळे सितारे तराने, अदाए तूफानी दिल हुए बेकाबू. अनोखे दीवाने अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू नावाची जादू. बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू. दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. मी विक्रम गोखले तुमच्या सर्वांच्या लाडक्या सह्याद्री वाहिनीवरती दुसरी बाजू या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. मित्र हो, समाजामध्ये जी अतिशय सेन्सिटिव्ह अशी माणसं असतात, त्यांना जसा आकाशाबद्दल, समुद्राबद्दल, पृथ्वीबद्दल, अंतराळाबद्दल, जंगलाबद्दल एक नितांत असा आदर असतो, आदरापोटी एक भीती असते, तशी समाजामध्ये काही माणसं, काही व्यक्तिमत्व अशी असतात की सामाजिक मनामध्ये, समाज मनामध्ये त्यांच्याबद्दल असा आदरयुक्त भीतीचा एक भाव असतो. आज आपल्या भेटीला असंच एक व्यक्तिमत्व आलेलं आहे की ज्याच्याबद्दलचा आदर हा भीतीपोटी नाही, तर भीतीपोटी न करता आदरापोटी जी भीती असते, त्यामुळे त्यांच्यासमोर सगळे नतमस्तक होतात. आज या व्यक्तिमत्वाला आपण इथं बोलवलेलं आहे, ज्याच्याबद्दलचा आदर हा फक्त पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सांगली, दिल्ली इथपर्यंतच मर्यादित नाही, तो दशदिशांमध्ये आहे, भारताच्या बाहेरही आहे. अशा व्यक्तिमत्वाला आपण आज इथे बोलवलेलं आहे. त्यांना इथे बोलवण्यापूर्वी आपण त्यांच्यावरची एक चित्रफीत पाहणार आहोत. पाहूया चित्रफीत. 1981 मधील कलियुग, 1984 मधली फिल्म पार्टी, 85 मधली फिल्म रावसाहेब. बुलंद आणि अत्यंत गाजलेल्या या परिचित चित्रपट आणि त्यातली ताकदवान अभिनेत्री. 10 बाजीराव, अजब न्याय वर्तुळाचा, हमीदाबाईची कोठी वगैरे नावाजलेल्या नाटकांची दिग्दर्शिका. रंगायन या प्रसिद्ध थिएटर ग्रुपची संस्थापक. ओळखलत? नन अदर दॅन विजया मेहता. 1934 मध्ये गुजरातच्या वडोदरा गावात जन्मलेल्या विजया जयवंत नाट्य चित्रपटसृष्टीत नावारोपाला आल्या त्या विजया मेहता या नावानं. प्रायोगिक रंगभूमीची ओळख अजरामर करणारी इब्राहिम अलकाझी आणि आदी मर्जबान यासारख्या दिग्गज नाट्यश्रेष्ठींची अभ्यासक विजया मेहता. संगीत नाटक अकादमी हवाई, नॅशनल फिल्म अवॉर्ड, एशिया पॅसिफिक फिल्म फेस्टिवल विजेत्या विजया मेहता यांच्या कारकिर्दीबरोबरच त्यांच्या जीवनाची ओळख करून घेऊया दुसरी बाजू या कार्यक्रमातून. तर स्वागत करूया आदरणीय सौभाग्यवती पद्मश्री डॉक्टर विजया मेहता यांचं. बाई, आधी वंदन करतो. तुम्ही टेलिव्हिजन बघता बघत नाही मला माहीत नाही, बहुतेक बातम्यांकरता बघता हेही मला माहिती आहे, पण कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की मी तुम्हाला प्रश्न विचारणार, तुमच्याशी गप्पा गोष्टी करणार आहे, तुमचा शिष्य तुमच्याशी गप्पा गोष्टी करणार आहे आणि त्याची तुम्ही मन मोकळेपणाने हवी तेवढी लांबडी उत्तरं द्यायची आहेत, काही हातचं राखून न ठेवता. कारण तुम्ही कोण आहात हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आमच्या पुढच्या पिढीला थोड्याशा माहिती आहात, पण त्याच्या पुढच्या 2 पिढ्यांना माहिती नाही आहात, हे बरोबर नाही आहे. आणि म्हणून आजचा हा 100वा एपिसोड मी सादर करतोय तुम्हाला घेऊन. तुम्ही इथे बसायचे आणि आपण तुमच्या बालपणापासून सुरुवात करणार आहोत. मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, मी फारसं बोलणार नाही. तुम्हाला जर असं वाटलं की एक प्रश्न त्याला विचारा विक्रमला,
तर तुम्ही तो विचारू शकता, पण तो सगळ्यात शेवटी वगैरे असं असेल तर बरं होईल. आपण सुरू करूया बाई. हो, म्हणजे थोडक्यात बडबड माझी. हो, आणि मॅक्सिमम तुम्हाला जेवढं देता येईल तेवढं पुढच्या पिढ्यांकरता तुम्ही द्यायचं. ओके. सुरू करूया बाई. होय होय. बाई, मला तुमच्या बालपणावरती बालमनावरती बालपणात झालेले जे संस्कार आहेत, इन्फ्लुएन्सेस आहेत, त्याबद्दल तुम्ही सविस्तर सांगावं अशी माझी इच्छा आहे. जितकं जमेल तितकं सांगेन आणि मला सांगताना बरंही वाटेल. कारण आत्ता तू म्हणालास तसं आत्ताची जी आपली जीवनाची पद्धत आहे ती आणि 3-4 पिढ्या मागची यात आमूलाग्र फरक आहे आणि तो सांगायला मला नेहमी आवडतं. माझे वडील मी लहान असताना हे ॲनी बेझंटचे सेक्रेटरी होते. अच्छा. आणि त्यामुळे घरी नसायचेच. आम्ही त्रिभुवन रोडला राहत असो आणि ते कधी फारसे तिकडे नसायचे. आणि आले की मला थोडे दिवस असायचे आणि मला त्यातली एकच आठवण आहे की ते असले आणि ॲनी बेझंट आणि त्यांचे सगळे जे अधिकारी वर्ग होता त्यांचे ब्लॅवेट्स्की लॉजमध्ये प्रार्थना सभा होत असत. अच्छा. त्याला मला घेऊन जायचे ते आणि मी अशी कडेवर जायची 5 वर्षाची असताना. आणि मला तो प्रसंग आठवतोय त्यावेळेचा. त्यांनी मला उचलून घेतले आणि मी ॲनी बेझंटच्या मीटिंग एवढीच मला आठवण. कारण मी 6 वर्षाची असताना ते गेले. मजा अशी की त्याच घरातले माझे चुलते हे वारकरी होते. अच्छा. आमच्या भिवंडीच्या घरात अजूनही ते भिवंडी आहे, त्याचा मठ झालेला आहे. पण भिवंडीच्या त्या घरामधनं प्रत्येक वर्षी पंढरपूरला यात्रा जायची आणि माझे चुलते हे रोज तिकडे भजन कीर्तनं करत असत आमच्या घरामध्ये आणि एकतारी आणि चिपळ्या असं घेऊन नाचत असत. ती एक आठवण मला आहे. हे 2 कॉन्ट्रास्ट. आणि तिसरा आता म्हणजे भाग तो असा की मला एकच भाऊ, तो माझ्यापेक्षा 22 वर्षांनी मोठा. त्यामुळे जे आपले खेळण्यासाठी असतात ना भावंड, ती मला माझ्या मावशीकडे मिळायची. ते मावशीचं कुटुंब म्हणजे कर्णिक कुटुंब. कर्णिक हे अजूनसुद्धा लोक त्यांची आठवण करतात. अतिशय त्यावेळेचं ख्यातनाम कुटुंब होतं. रॅडिकल ह्युमनिस्ट एम.एन. रॉयचे सगळे शिक्षक, अतिशय महत्त्वाचे विचारवंत. आणि त्यांचं एकच म्हणणं होतं की तुम्हाला देवानी एकच ह्युमन बिईंग ही अशी स्पीशी आहे की जे विचार करू शकतात. तर विचार करा, तुम्ही ॲनिमल नाही आहात. कळलं की नाही? तेव्हा अंधश्रद्धा वगैरेवर त्यांचा अजिबात विश्वास नाही. मला आठवते ह्या मी फक्त छोट्या छोट्या आठवणी सांगते. त्यांच्या घरातच त्यांचं ऑफिस होतं आणि त्या ऑफिसमध्ये अशा बरीचशी टेबलं होती आणि त्या टेबलाखालनं पाय घालून बसता यावं म्हणून जागा असते ना ती. मला तिथे वयाच्या 5व्या वर्षी वगैरे बसायला खूप आवडायचं. ते घरासारखं वाटायचं. आणि मग एम.एन. रॉय, त्यांची बायको हे आले की मोठे मोठे लोक तिकडे असे. तर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, निस्सीम एजिकेल, तारकुंडे, काय मी आता नावं पण विसरले. इतकी प्रचंड बुद्धिमान माणसं त्या टेबलावर बसायची आणि रिकाम्या टेबलाच्या एका खाली मी. काय बोलायची ते मला कळायचं नाही, पण मला आवडायचं ते. ती रॅडिकल ह्युमॅनिझमची माझी ओळख. परंतु व्हॉट आय फील इज एका बाजूनी वारकरी, एका बाजूनी थिओसॉफिकल, एका बाजूनी रॅडिकल ह्युमॅनिझम, हे सगळे प्रकार एकाच वेळेला घडत होते. कोणी संस्कार नव्हते करत, पण घडतंय ना. आणि त्याहीपेक्षा आणखीन एक टँजंट म्हणजे माझा आतेभाऊ म्हणजे कुमारसेन समर्थ हे त्या काळात म्हणजे मी लहान असताना जर्मनीला जाऊन सिनेमाचं शूटिंग कसं करायचं हे डिरेक्शनचं चा अभ्यास करायला गेले होते. आणि इकडे आल्यावर
त्यांनी एक अतिशय सुंदर आमच्या CKP लोकांच्यात ते खूप असतं, साटं लोटं, म्हणजे आमच्याचपैकी कोणाशी तरी लग्न केले त्यांनी. अतिशय दिसायला सुंदर. ती म्हणजे शोभना समर्थ नंतरची माझी वहिनी, ती शोभना समर्थ. सीता मग ती झाली, ब्रँड सीतेचा. ती म्हणजे हा सिनेमा पण आला. इतकंच नव्हे तर माझ्या चुलत भावाची जी मुलगी, सांगतानाच मला मजा वाटते, चुलत भावाची मुलगी म्हणजे नलिनी जयवंत, सगळ्यांची अतिशय लाडकी, वयाच्या 14व्या वर्षी नलुताई सिनेमात गेली. नाचायची थोडीशी कथ्थक, त्याच्यावरनं सिनेमात गेली आणि 14व्या वर्षी कसलं तिला नाव मिळालं. मला खूप कौतुक वाटायचं. तिच्याबरोबर फिरायला आवडायचं. सिनेमा नव्हे परंतु नलुताई याच्यासाठी. तर हा सगळा प्रकार चालू असताना माझ्या मते या सगळ्यांवर कडी करणारा जर त्या काळातला माझ्यावरचा अतिशय इन्फ्लुअन्स जर असेल तर तो म्हणजे गांधीजींचा काळ होता. त्यावेळची त्यांची गोवालिया टँकची क्विट इंडिया ही ऐकली, मी लहान होते त्यावेळेला, परंतु क्विट इंडिया मूवमेंटचं भाषण, त्यांची अटक, हे सगळं ऐकून धसका बसलेल्या पिढीतली मी होते. आणि त्या सगळ्या वातावरणातून दलांची निर्मिती झाली. स्वयंसेवक संघ पण त्यावेळेलाच झाला मला वाटतं, पण काँग्रेस सेवा दल, राष्ट्र सेवा दल हे जयप्रकाश नारायणांचं, त्यात मी गेले सैनिका म्हणून. बाई, तुम्ही इतकी महत्त्वाची माहिती देत आहे, पण तरी आपल्याला एक छोटीशी विश्रांती घ्यावी लागणार आहे. मित्र हो, आपण एका फार मोठ्या व्यक्तिमत्वाशी गप्पा गोष्टी करतो. एक शिष्य एका गुरुशी गप्पा गोष्टी करतोय. कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त दुसरी बाजू तुमच्या लाडक्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आपण गप्पा गोष्टी करतो आदरणीय विजया मेहता यांच्याबरोबर. बाई, तुम्ही सेवा दलाविषयी काहीतरी सांगत होतात, ते थोडंसं अर्धवट राहिलं असं मला वाटतं, त्याबद्दल सांगा. सेवा दलाबद्दल मी एकच सांगेन की काही सांगत बसण्यापेक्षा आमच्या शाखा असायच्या. जयप्रकाश नारायण हे आमचे प्रमुख, आमची बौद्धिक असायची. SM जोशी, नागो गोरे हे घेत असत. आणि तुम्ही स्वतंत्र भारताची पहिली नागरिकांची पिढी आहात, जेव्हा तुम्हाला सगळं जगभर आपल्या देशासाठी काहीतरी करून दाखवलं पाहिजे, ही साधारण त्यांची सांगण्याची पद्धत. मी फक्त एकच मजा म्हणून सांगते. आम्हाला कार्यक्रम दिले जायचे, शाखा असायची आमच्या. तर आमची शाखा त्रिभुवन रोडची होती. त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं, तुमचा काय कार्यक्रम काय? तर मला आठवतं आहे वय वर्ष 12-13 अशी काहीतरी मी असेन, आणि मी शाखा प्रमुख होते त्रिभुवन रोडची. आणि मी म्हटलं, काय माहिती आहे का, आमच्या त्रिभुवन रोडवर ना गटारं खूप आहेत, मी प्रत्येक बिल्डिंगच्या मध्ये गटारानंतर पण घाण असते. तर गांधीजी म्हणतात ना सफाई करायला पाहिजे, तर आम्ही काही करू शकू का? तर भाऊसाहेब रानडे हे आमचे प्रमुख होते. ते म्हणाले, मग असं करा, तुमची शाखा आहे ना, सगळ्या सैनिकांना बोलवा, वय वर्ष साधारण 10 ते 12 ही, आणि करा गटारं साफ. सगळ्या लोकांना सांगा, टाकू नका काही, आम्ही गटारं साफ करतोय. विक्रम, यू वोंट बिलीव्ह, आम्ही शनिवार रविवारी प्रत्येक घरात त्रिभुवन रोडच्या जाऊन, काही टाकू नका हां खाली, कारण आम्ही गटारं साफ करणार आहोत. हे आम्ही 2-3 शनिवार रविवारी केलं असेल. गटारातली घाण बंद झाली. प्रत्येकाने आपापल्या घरी एक टोपली ठेवून मग ती कोणीतरी घेऊन जायचं. मला अचंब वाटलं ह्याचं, पण हे राष्ट्रसेवा दल. हे तेव्हा घडत होतं बाई, तेव्हा हे घडत होतं. हो हो. तर तेव्हा, आणि त्याच्यानंतर तुम्ही मला एक सांगाल का, हां, हे जे तुम्ही करत होतात, हे करताना त्या टेबलाच्या खाली जाऊन जे समजत नाही आहे असं मोठ्या मोठ्या लोकांचं जे काही संभाषण चालायचं ते ऐकत 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 तुम्ही 10, 12, 13 वर्षाच्या झाला.
त्याच वेळेला ते सगळे त्यातलं जे काही मिळालं ते घेऊन आणि चुलते जे इट इज वन ऑफ द परफॉर्मिंग आर्ट्स ॲज यू टोल्ड अस, कीर्तन असो भजन असो काही असो, ते इट इज अ फॉर्म ऑफ परफॉर्मिंग आर्ट. तर तेही तुमच्या डोक्यावरती होतं का, आणि म्हणून तुम्ही यातून एकदम दुसरं टोक म्हणजे रंगमंचीय आविष्कार असं गेलात? कसं कसं काय कारण काय? तुम्ही जेव्हा 17-18 वर्षाचे असता त्यावेळेला तुम्हाला कार्यकारण मीमांसा नसते. मी विषय घेतले होते कारण आपल्याला नवी पिढी आपण, त्यामुळे मी फार लवकर शिकले. मी 17व्या वर्षी मी MA झाले, डबल प्रमोशन वगैरे. तर त्यावेळेला मी इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिक्स हे विषय घेतले होते आणि स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत होते, विद्यार्थिनी विल्सन कॉलेजची. आणि जसं घडतं तसं मी सिनियर MAला वगैरे असताना ते म्हणाले, भारतीय विद्याभवनमध्ये कॉम्पिटिशन सुरू झालं आहे, अगं विजू आम्ही नाटक बसवतो, तू कर ना छोटंसं काहीतरी काम. तर माझ्या म्हणून मी ते केलं आणि मला चक्क पहिलं बक्षीस मिळालं कॉम्पिटिशनमध्ये भारतीय विद्याभवनच्या, आणि अडकले. हे इतकं सोपं होतं. आणि याला म्हणजे खाद्य जसं मिळतं, जसं सुरुवातीला मला खाद्य मिळालं माझ्या घरातून आजोन, तसं खाद्य जसं मिळतं तसं नवीन सर्व साहित्य वगैरेची जी एक रेनेसान्सची लाट आली होती स्वतंत्र भारतात, करून दाखवायचं सर्व विश्वभर की स्वतंत्र भारताची जी पहिली पिढी आहे ती काय काय करते. आणि त्यामुळे नवसाहित्य, नवा पद्धतीचा सिनेमा हे सगळं सुरू झालं. आणि त्यात मुंबई मराठी साहित्य संघामध्ये डॉक्टर भालेराव हे अतिशय प्रमुखच होते त्याचे. त्यांनी ज्या नाटक कंपन्या मराठी बंद झाल्या होत्या त्यातल्या सगळ्या जुन्या मंडळींना बोलवलं आणि म्हणणे पुन्हा आपण सुरू करायची नाटक कंपनी. तर त्यामुळेचे दिग्गज लोक केशवराव दाते, नानासाहेब फाटक, मामा पेंडसे, के नारायण काळे हे सगळे साहित्य संघात आले. आणि मग माझ्यासारखी बक्षीस मिळालं होतं ना, वय वर्ष 18, तर त्यामुळे आले मी तिकडे. माझ्याबरोबर या आमोणकर सिस्टर्स वगैरे अशाही होत्या, दामू केंकरे, आम्ही सगळेजण तिकडे जात्या. आणि नाटक, कुठचं नाटक? ऑथेलो मराठीमध्ये, झुंजारराव. ते कोणी बसवलं होतं? के नारायण काळे. अच्छा. आणि त्यात नानासाहेब फाटक, वय वर्ष 60 हे झुंजारराव, आणि डेस्डेमोना म्हणजे कमळजा, वय वर्ष 18 विजया जयवंत. आणि झालं सुरू. इतकं ते सोपं होतं ट्रान्झिशन फ्रॉम. आणि सेवा दल मात्र कधीही सुटलं नाही, आजही नाही. अच्छा. ती एक विचार प्रणाली असते, परंतु तुम्ही काहीही करू शकता. म्हणजे नाटकात सुद्धा माझ्या मते माझं सेवादल डोकावतं. हे झालं. आणि खरं तर मला काही काही गोष्टी कळत नाहीत अशा. मी सिनेमातली ना, म्हणजे सिनेमातल्या घरातली निमंत्रणं यायला लागली की तुम्ही. मी गेले वहिनीबरोबर, शोभना वहिनींच्या बरोबर वगैरे, पण मला शूटिंग हा प्रकारच आवडला नाही. मला ती माणसं, तो कॅमेरा, हे. मी म्हटलं माझ्या भावाला, समर्थ कुमारदादाला, कुमारदादा मला काही हे जमेल असं वाटत नाही. आणि मी तिथनं बाहेर राहिले आणि साहित्य संघात काम करत होते. पण एक लक्षात ठेव, आणि हे मला वाटतं महत्त्वाचं आहे, साहित्य राष्ट्रसेवा दलामुळे अस्वस्थ मी सतत असायची. मला अस्वस्थ काहीतरी नवीन मिळावं म्हणून त्या वयाच्या 18व्या वर्षीसुद्धा माझ्या डोक्यात हे आलं. बाकी कोणाच्या नाही, दामू बिमू कोणाच्या नाही. पण मी असं ऐकलं की अलकाजी नावाचा एक माणूस, तो रॉयल अकॅडमी ऑफ ड्रमॅटिक आर्ट्स म्हणून शिक्षण घेऊन आला आहे आणि इथे भुलाबी इन्स्टिट्यूटमध्ये तो 1 वर्षाचा कोर्स करतो आहे. बरं. नाट्य शिक्षणाचा. मी डॉक्टरांना सांगितलं मी 1 वर्ष तिकडे जाते. ते चिडले, म्हणाले आपल्या प्रयोगांचं काय? मी म्हटलं ते प्रयोग वगैरे होतील, पण मी मराठी रंगभूमीवर मला चांगलं काम हे मात्र मी 18व्या वर्षी.
करता यावं म्हणून मला तिकडे जाऊन काही मिळतंय का पाहायचं. आणि गेले मी अलकाजींच्याकडे. अँड टू मी दॅट वॉज द टर्निंग पॉईंट. So you met Alkazi at the age of 19, 18, 19? 18, 19. But when were you directing in Sahitya Sangha? After you did Alkazi's course? Oh, much later. अच्छा. much later. मी PL आले वगैरे, पण ते सगळं असं कॉन्करंटली चाललं होतं. परंतु मी झुंजाररावमध्ये सक्सेसफुल झाले आणि अलकाजींच्याकडे गेले. What did you get from Alkazi and मला other आता people? मला आता फार, कारण तो माझा फार आवडीचा विषय आहे, पण मी दोनच गोष्टी त्यातल्या सांगेन. एक तर अलकाजींच्या बरोबर निस्सी म्युझिकल होते आणि आता ग्रीक नाटक करायचं, आणि हे तुमच्यापर्यंत मी पोचवू शकले. होय. ग्रीक नाटक करायचं म्हणजे हां हे वाक्य हे इकडून तिकडून असं नाही. ग्रीक नाट्य म्हणजे काय, ते केलं कसं जायचं, त्यातलं कोरस म्हणजे काय, याची लेक्चर्स होत असत आमच्यासाठी. आणि मग ते नाटक करायचं. आणि त्याहीपेक्षा म्हणजे मी त्यांच्याकडे बरीच नाटकं केली, अनकम्फर्टेबली केली, कारण मला ते फ्रॉक वगैरे घालण्याची सवय नव्हती. साड्यात गेले होते मी वयाच्या 13व्या वर्षीपासून. त्यामुळे पण ते एक सोडलं तर अलकाजींच्याकडनं मला जर कोणी सांगितलं 2 शब्दात सांगा काय अलकाजींनी मिळवलं, तर मी एकच उदाहरण देईन. छोटेखानी स्टेज होतं आमचं भुलाबाई इन्स्टिट्यूटमध्ये. फार लोक नसायची पाहायला, पण एक त्यातला नियम शिस्त. अतिशय काटेकोरपणे पाळायचा. म्हणजे काय की सगळ्यांची तयारी प्रयोगाच्या अर्धा तास आधी झाली पाहिजे, आणि मग त्या अर्धा तासात काळोख सगळीकडे. आणि प्रत्येकाने आमची प्रत्येकाची खुर्ची होती विंगमध्ये, विंगमध्येही काळोख. त्या खुर्चीवर बसायचं अर्धा तास एकमेकांशी न बोलता. जर अगदी बोलायचंच असेल तर कुजबुजीत, ती शांतता भंग करू नका. का? कारण आता ही भूमी पवित्र झालेली आहे, रंगमंच आणि त्याच्या आजूबाजूची. त्याच्यावर जो शब्द ऐकू येईल तो नटाने उच्चारलेला शब्द. जी पावलं पडतील ती नाटककाराच्या पात्राची. ह्युमन बिईंग्स हॅव नो प्लेस इन इट. आणि हे तुमच्या जर लक्षात येत असेल तर मी अजूनही पाळते. अगदी शिवाजी मंदिरमध्ये सुद्धा संध्याछायाच्या वेळेला मी म्हणायचे सेट वगैरे लागत असायचे, कारण 1 तासभर आधी जेमतेम स्टेज मिळायचं. पण मी माझा काळोख आणि माझी खुर्ची आणि मी बसलेली जास्वंदी संध्याछाया सगळ्या वेळेला. यावरून मला आठवण झाली व्हॉट यू टॉट अस. मी जास्वंदीच्या वेळेला मला एक वाईट सवय होती. मी नाटक सुरू होण्यापूर्वी आणि नाटक सुरू झाल्यानंतर सुद्धा पाठीमागे फेऱ्या घालत अस्वस्थपणे फिरायचो. अँड यू स्टॉप मी फ्रॉम दॅट की हे करू नकोस विक्रम, टेक अ चेअर, कॉर्नरमध्ये जाऊन शांतपणे बस, डोळे मीट अँड कॉन्सन्ट्रेट. हे मला चांगलं आठवतं. बाई नाही, आणखीन मला अलकाजींविषयी सांगायचं हे एक माझ्या मते श्रद्धा म्हणते मी याला. आणि दुसरं म्हणजे इतर कलांशी संबंध. ते स्वतः पेंटर होते, त्यामुळे अलकाजी? हो हो. अच्छा. तर त्यामुळे व्हिज्युअल, लिटररी ह्या सगळ्या भागाला. आणि आणखीन त्याला मदत झाली ती भुलाबाई इन्स्टिट्यूटची झाली. भुलाबाई इन्स्टिट्यूट हा मुळे कला इट वॉज अन आर्ट सेंटर. भुलाबाईंनी ट्रस्टमध्ये तो आर्ट सेंटरला जागा दिली होती ती. त्यात अलकाजींच्या बरोबर मी शिकत असताना वय वर्ष 18-19. शेजारी कोण होतं? किन्नर चालवत रविशंकर. त्यांच्या शेजारी सचिन शंकर. त्यांच्या ह्याच्यात दिग्गज म्हणजे गायतोंडे, नंतर हुसैन, अकबर पदमसिंह यांचे स्टुडिओज तिकडे. पिलू पोचखानावाला आपलं स्कल्पचर तिकडे करायची. केन राठोडचे शॉर्ट फिल्म्स. हे असे वेचून लोक ठेवले होते. आणि त्यांनी तिथे आपले कार्यक्रम नाही करायचे, आपलं काम करायचं. आणि अप्रतिम वातावरण होतं ते.
म्हणजे तुमचं स्वतःचं काम झालं की दुसरं काय करतोय ते पाहावं, त्याच्याबद्दल बोलावं. किशोरी त्यावेळेला आली. किशोरीची आणि माझी मैत्री तेव्हापासूनची. रागाचं काय ग, मग हे हे सगळं एकमेकांशी बोलून गायतोंडे पुढे आमची सेट्स करायला लागली. बाई, ही छान सगळ्या तुमच्या आठवणी मला ऐकायच्यात आणि सगळ्यांनी ऐकायच्यात. एक छोटीशी पुन्हा विश्रांती घेतो आहे. मित्र, एक खूप सुंदर वातावरणामध्ये आणि भूतकाळातल्या आठवणींमध्ये विजयाबाई आपल्याला घेऊन जात आहेत. कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त दुसरी बाजू तुमच्या लाडक्या सह्याद्री वाहिनीवरती. नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. विजयाबाई खूप छान छान आणि महत्त्वाचं आपल्याला सांगतायत. बाई, अलकाजींच्याकडे आणि भुलाभाई इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही ज्या ज्या कला प्रकाराला सामोऱ्या गेलात, ज्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये वाढ झाली, यानंतर मग तुम्ही रंगायनकडे वळलात, रंगायन स्थापन केलं की त्याआधीच सुरुवात केली होती? काय माझ्या मते रंगायनला तिथून सुरुवात आहे, रंगायनच्या कॉन्सेप्टला. रंगायन नंतर सुरू झालं, परंतु माझ्या कामामध्ये ते हळूहळू डोकावायला लागलं होतं की सर्व कलांशी संपर्क असणं किती महत्त्वाचं आहे. हे अलकाजी आणि अलकाजी भुलाबाई इन्स्टिट्यूटमध्ये होते, ती वास्तू, या दोन्हीमुळे माझ्या पदरात पडलं. आणि माझ्या सर्व कामात नंतर मी भारतीय विद्याभवनमध्ये काम करत होते. तेंडुलकर भारतीय विद्याभवनमध्ये आले, पण सगळीकडे मी आता श्रीमंत त्यांचं पहिलं नाटक केलं, त्याला दृश्य भाग होता. म्हणजे माझं पहिलं नाटक, तेंडुलकरांचं पहिलं नाटक, केवढं कौतुक त्यावेळेला की हे काहीतरी वेगळं आहे. इथे प्रत्येकाला कुठेतरी, म्हणजे लोकांना समजत नव्हतं पण अतिशय रेखीव होतं प्रत्येक. मला आता विचार करते तेव्हा जाणवतं की प्रत्येक मूवमेंट, त्यातल्या कॉम्पोजिशन्स हे जे कॉन्शियसली केलं जात होतं. आणि त्याच्यातूनच मग पुढे रंगायन सुरू झालं असं मला वाटतं. वेळ घेतला त्यांनी प्रत्यक्ष रंगायन सुरू व्हायला. त्या सणवारीत मी जात नाही आहे, परंतु माझ्या मते रंगायनची सुरुवात अलकाजींच्याकडनं मी आले आणि भुलाबाई इन्स्टिट्यूटमध्ये. आणि एक त्यात आणखी मजा असं झालं की अलकाजींनी दिल्लीचा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा जॉब घेतला. अच्छा. आणि आमची तोपर्यंत बरीच जवळीक होती. ही वॉज व्हेरी प्राऊड ऑफ मी ॲज हिज स्टुडंट की मी बरंचसं काहीतरी करते. तेंडुलकरांच्या बरोबर काम सुरू झालं, संघात चालू होतं, काम चालू होतं आणि त्यात डोकवत होतं हे सगळं मी जे शिकले ते. तर त्यांनी म्हटलं की मी आता विजया जातो आहे, मला तू एक तर कर NSDमध्ये दिल्लीला इकडचे काही तुला विद्यार्थी जर चांगले आहेत असं वाटलं तर ते तिकडे पाठव आणि तू भुलाबाईमधली थिएटर युनिटची जागा घे. अच्छा. आणि संस्था सुरू कर. रंगायनला जो नाट्यसंहितांचा पुरवठा केला गेला त्या काळामध्ये, त्याच्यामध्ये कोण कोण होतं प्रामुख्याने तेंडुलकर. रंगायनमध्ये खऱ्या अर्थी तेंडुलकर हे लेखक आणि मी दिग्दर्शक. खानोलकर पण होते त्यावेळेला? नाही, खानोलकरांचं जे नाटक हाती पडलं ते रंगायनचं शेवटचं नाटक. अच्छा 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 अच्छा. तुम्ही इंग्लंडवरून आल्यानंतर? नाही, मी सांगते त्यावेळेला आम्ही वृंदावन दंडवते वगैरे ही नवीन फळीची मंडळी आली होती जी मराठी नव्हे परंतु इंग्रजीमधली. आता चेअर्स युनेस्कोचं हे नवीन ज्या गोष्टी आहेत त्या इंग्रजीमधनं मराठीमध्ये करण्याचा जो आहे. पण रंगायनचा कार्यक्रमच मुळी, आणि मला याबद्दल थोडंसं बोलणं आवश्यक आहे. रंगायनमध्ये कोण कोण होतं? ती नाटकाशी संबंधित अशी संस्था होती. हे जरी खरं असलं तरी अलकाजींची सगळी शिकवण, भुलाबाई इन्स्टिट्यूटची सगळी शिकवण त्यात दिसायला लागली होती. कारण मुख्य म्हणजे सर्व ज्या क्रिएटिव्ह कला आहेत त्याची लोकं त्यात होती. श्रीपू भागवत, त्यांच्याबरोबर अख्खं माऊस प्रिंटिंग प्रेस, आता बोलताना मला मजा वाटते. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, ही कवी मंडळी.
स्वतः गाणाऱ्यांच्या मध्ये म्हणजे किशोरी ही माझी मैत्रीणच होती, पण जितेंद्र अभिषेकी, त्याच्यानंतर शोभा गुर्तू, ही सगळे यांचे कार्यक्रम असत. आमचा कार्यक्रम पत्रिका होती आमची वर्षभराची, मेंबर्स होते मुंबईत आणि पुण्याला, आणि वार्षिक आमचा कार्यक्रम असायचा. त्यात अर्ध्या वेळेला नृत्य, साहित्य, गायन, इतर कला, आणि अर्ध्या वेळेला तेंडुलकरांची नाटकं किंवा एकांकिका, असा कार्यक्रम होता. आणि म्हणून मला असं वाटतं की रंगायन ही चळवळ झाली, संस्था नाही राहिली. आणि 12 वर्षानंतर ती संस्था होण्याकडे झुकू लागली. म्हणजे रंगायन हा फक्त बोर्ड आणि खाली पोकळ असं मला कुठेतरी वाटायला लागलं. बरीच त्याच्यासाठी कारणं. आणि 12 वर्षांनी चळवळीचं हे तू पहा, जगभर पहा, ज्या चळवळी म्हणून उभ्या राहतात ते 12 किंवा जास्तीत जास्त 15 वर्ष चळवळ तुम्ही फार, मग ती मीटिंग्स घेणं याच्यात अडकली जाते. आणि ते रंगायनचं झालं. आणि मला खूप वाईट वाटलं. आणि असं वाटलं की आत्तापर्यंत जिद्दीने आपल्याला जे हवं होतं ते आपण केलं, आता पुष्कळ. बाई, रंगायनचं जे काही झालं 12 वर्षानंतर, ज्याबद्दल तुम्हाला जसं दुःख होतं तसं तुम्ही या सगळ्या सांगताय ते ऐकताना सुद्धा माझ्यासारख्याला दुःख होतं. रंगायनचं असं झालं नसतं तर तुम्ही मराठी व्यावसायिक रंगभूमीकडे वळला असतात का? पण रंगायनचं असं झाल्यामुळे रंगायनच्या निष्ठा, विश्वास हा सगळा तत्कालीन मराठी रंगभूमीवर आणण्याकरता जेव्हा तुम्ही मराठी रंगभूमीकडे वळलात, व्यावसायिक रंगभूमीकडे, तर त्यातला जो महत्त्वाचा मुद्दा होता तुमच्या मनातला की ही सगळी शिस्त जी तुम्ही भुलाबाई देसाई इन्स्टिट्यूट आणि अलकाझी इथून सगळी घेतलीत, किंवा तुमच्या तोपर्यंतच्या आयुष्यातले आलेले सगळी मोठी मोठी व्यक्तिमत्व, त्यांचा विचार, हे सगळं घेऊन तुम्ही मराठी व्यावसायिक रंगभूमीकडे वळलात. तिथे तुम्ही ज्या हेतूने आलात त्या हेतूबद्दल आणि नंतर तुमच्या पदरी काय पडलं तेवढं सांगा. मी एकच सांगेन की मी म्हटलं आत्ता तसं की रंगायन संपली असं म्हटल्यावर माझ्या मते माझ्या आयुष्यातला नाटकाचा चॅप्टर संपला. अशा स्टेजला मी होते. आणि म्हणून मी नोकरी पण घेतली होती. बरं. हां. आणि त्यात माझी जी मित्रमंडळी होती त्यातला दामू हा मोरक्या, तो म्हणा अक्कल शून्य आहेस, घाबरून पळतेस काय? बाय रंगायन फुटलं आणि तू घाबरलीस आणि पळून जातेस. तुला जर काही करायचं असेल तर कर व्यावसायिक रंगभूमीवर. ती आता पुष्कळ पुढे आलेली आहे आणि तुझ्याबद्दल त्याला आहे थोडंसं, नटी म्हणून मानतात ते तुला. जा आणि तुझी रंगायनची सगळी जी काही प्रिन्सिपल्स आहेत ती करून दाखव ना. आणि पहिले 2-3 वर्ष मला खूप त्रास झाला. मी दामूच्या नावाने त्याला भेटून भांडायची त्याच्याशी, गो स्टडी असं करत करत आता मला असं वाटतं की दाम्याने जे सांगितलं आणि मी जे केलं त्याचं फळ मला मिळालं. अरे मला दळवी मिळाले. हो हो हो, दळवी मिळाले. दळवींची 6-7 नाटकं आपण तिकडे केली. महेश आणि मुख्य महेश नंतर आला बरंच. पण तुमची सगळी गँग आली ना. हो. आपली जी गँग सुरू झाली ती व्यावसायिक रंगभूमीवर दळवींच्या नाटकातली. हो. आणि त्यात मी आणखीन एक पुढे जाऊन सांगते दळवींवर आहोत म्हणून की, आणि व्यावसायिक रंगभूमीवर की प्रयोग संख्या इतकी वाढली की माझा बहुतेक सगळा वेळ या नाटकांच्या बरोबर, कारण मी काम पण करायची, तर त्यामुळे 21 दिवस मी मुंबईच्या बाहेर असायची बसवर. आणि मग काही दिवसांनी थकले म्हणजे की हे काय चाललंय, हे आहे ठीक आहे. सुरुवातीला खूप छान वाटलं की अरे आपण कोकणात जाऊन संध्याचाया केलं आणि त्या लोकांची शाबासकी मिळाली. पण हे वर्षानुवर्ष नाही झालं. तर मग आता काय करायचं असा विचार चालू असतानाच एक असा विचार आला की आपण समजा नाटकातनं कामं करायचं सोडून दिलं,
सोडून द्यायचं. फक्त बसवायची नाटकं. तुला हे माहिती आहे ना, बॅरिस्टर ही माझी शेवटची हो भूमिका. हो. आणि त्याच्यानंतर महासागर दळवींचं जे, तेव्हापासून मी नाटकात कामं करणं सोडलं. मी फक्त दिग्दर्शक म्हणून वावरले आणि पुष्कळ काम त्यावेळेला त्या व्यावसायिक रंगभूमीवर झालं. आणि त्याही पलीकडे मला वेळ मिळायला लागला रे, आणि त्यातून मग मी आंतरराष्ट्रीय रंगभूमीकडे वळले. एक प्रश्न आहे, जरा थोडासा वेगळा आहे, की जशी ब्रॉडवे किंवा ऑफ ब्रॉडवे किंवा ऑफ ब्रॉडवेला आपण पाहतो, ऑफ ब्रॉडवे नाही पण ब्रॉडवेला ज्याप्रमाणे शिस्त आहे की एका जागी आल्यानंतर, जी फार पूर्वी आपल्याकडे होती पद्धत, की गावात मुक्काम ठोकायचे आणि ते 4 महिने तिथेच राहायचे, जसं जे ब्रॉडवेला होतं की जगभरची माणसं तिकडून पाहतात, अशा तऱ्हेचा काही प्रयोग करावा असं नाही वाटलं का? नाही. त्याच्यासाठी सर्व दृष्टीने तो दृष्टिकोन असणं आवश्यक आहे. म्हणजे आता अगदी साधे आपण गप्पाच करतो की अजूनही आपल्याकडे, मी लोकांना नेहमी सांगते, संध्याछायाच्या वेळेपासून, बाई तुम्ही या ना न्यूयॉर्कला येऊन आमच्यासाठी प्रयोग करा ना. म्हटलं नाही, तुम्हाला जर संध्याछाया पाहायचं असेल तर न्यूयॉर्कच्या मंडळींनी येताना तुम्ही लग्न विग्नाला, त्यावेळेला संध्याछाया पहा ना, मुंबईत असतं संध्याछाया. माझी फार त्यावेळेला तशी इच्छा होती की सेंटर्स तयार करावे, पण ती पद्धत नाही आहे. पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. आपली पद्धत ही टुरिंग थिएटरची पद्धत आहे, अजूनही आहे. ती थिएटर सेंटर्सची पद्धत नाही. बट दॅट पार्ट मला एक त्यातून जे जाणवलं ते असं, वेळ मिळाल्यामुळे विक्रमा, की आपल्याला हे आपण इथल्या इथे जे करतोय त्यापेक्षा अधिक डोळे उघडे ठेवायला, खरं तर म्हणजे, आणि कान उघडे ठेवायला अवधी मिळायला लागला. आणि त्यातून मी आता म्हणत होते तसं इंटरनॅशनल थिएटरच्या पॉसिबिलिटीज जाणवायला लागल्या. आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी घडतात त्यातून ते होतं. माझी आणि फ्रिट्ज बेनेविट्स नावाच्या माणसाची एका इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये भेट झाली. आणि तो, मी त्यावेळेला ब्रेश्ट केला होता, ब्रेश्टचं गुड वुमन ऑफ सेचवान हे मराठीत केलं होतं, माडगुळकरांनी लिहिलं होतं रंगांसाठीच. मग रंगांचं शेवटचं नाटक ते तो पाहायला आला आणि म्हणलं, तू हे एवढं असं करतेस? मग ते तिकडे काय येत नाही, ब्रेश्ट हे आमचं नाटक आहे, ते हिंदुस्थानामध्ये ते कसं होऊ शकतं ते पाहू दे ना आमच्या नटांना, काय अप्रतिम आहेत तुझे नट, ती पद्धत कळू दे. तमाशाच्या पद्धतीने बसवलं होतं ते. तिथून एक वेगळ्या दिशेला सुरुवात झाली. बाई एक मिनिट, आपण हळूहळू तुमच्या आंतरराष्ट्रीय जो प्रवास आहे हो, तिकडे वळणार आहोत. त्यापूर्वी पुन्हा एकदा छोटीशी आपण विश्रांती घेणार आहोत. मित्र हो, आपल्याकडे वेळ कमी आहे, पण तरीही बाई भरभरून जे बोलण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतात ते फार महत्त्वाचं आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू, फक्त सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आपण गप्पा गोष्टी करतोय आमच्या गुरुजी विजया मेहता यांच्याबरोबर. तुम्ही आंतरराष्ट्रीय थिएटरशी संबंधित ज्या करायला लागलात ॲक्टिव्हिटीज, त्या कशामुळे ते तुम्ही सांगितलं की तुम्हाला एकूण थिएटरचा कंटाळा नव्हता आला, पण ज्या पद्धतीने थिएटर चाललेलं होतं व्यावसायिक रंगभूमी मराठी, ते तुम्हाला वैयक्तिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं मानसिकदृष्ट्या. मग तुम्ही आता काय केलं? काय हे प्रत्येक गोष्ट विक्रम आपण करत नाही, बऱ्याचशा गोष्टी घडतात. मग अशी मी म्हटलं त्याप्रमाणे की माझी आणि बेनेविट्सची भेट घडली आणि त्यातून एक अख्खी माझ्या मते चळवळ उभी राहिली. आत्ता तू म्हणालास त्याचप्रमाणे की भारतीय रंगभूमी इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंटरनॅशनल रंगभूमी, आणि ते कुठेतरी आम्ही हे करतोय म्हणून एक्झॉटिका म्हणून तिकडे नाही नेऊन दाखवायचं, त्या लोकांना ते किती झेपतंय तेही पाहायचं. तर त्यामुळे ज्या वेळेला ब्रेश्ट आम्ही केलं ते म्हणाले, बेनेविट्सनी येऊन पाहिलं,
फ्रिट्स म्हणत असो आम्ही त्याला. आणि तो आमचा गट्टीचा मित्रच झाला. आणि फ्रिट्स आला त्याच्याबरोबर भास्कर आला, भास्कर चंदावरकर. आणि भास्कर चंदावरकरच्या बरोबर आम्हाला गोडसे मिळाले. ही आमची जी चौकट आहे ती चौकट अजूनही टिकून आहे. फक्त मृत्यू आम्हाला सेपरेट करतोय, बाकी काही नाही. ती कधीही वर्षानुवर्ष टिकलेली. तिघही नाहीत आता, हे मला जाणवते. हो, तिघही नाही, भास्कर नाही, गोडसे. मला त्यातला एक आनंद आहे की भास्करनी पाहिलं म्हणजे ते पाहणंच कर्म प्राप्त होतं. गोडसे तर कायमच असायचे बॅरिस्टर करता, जराशी चूक नाही ना सेट्समध्ये म्हणून. आणि फ्रिट्स एकदा शिवाजी मंदिरला बघायला आला होता आणि ही लाईक मी व्हेरी मच. आणि मी तुम्हाला असं म्हणालं की बाई बेनिफिट्स म्हणतात की त्यांना माझं काम आवडलं, बट टुडे आय एम प्लेईंग ऑफ की माझा परफॉर्मन्स चालू आहे असं मला आतून वाटलं आहे वगैरे वगैरे. एनिवे, ज्याच्यामध्ये फुल कंटेंट आहे इंडियन कल्चरचा, या मातीचा गंध आहे, संस्कारांचा गंध आहे, अशा तऱ्हेचं थिएटर शोधून काढणं संस्कृतामधलं, ज्याला तुम्ही स्पिरिच्युअल आणि संस्कृत थिएटर म्हणता, त्यातनं हे सगळं हुडकून काढून ते तिकडे घेऊन जाणं, याबद्दलचे जे तुमचे अनुभव, किस्से, तिकडच्या नटांचे इकडच्या नटांचे, असं दोन्ही मला ऐकायला या सगळ्यांनाच आवडेल. त्याची सुरुवात थोडीशी सांगते. मी म्हटलं त्याप्रमाणे फ्रिट्सनी आपल्या इथे केलेला ब्रेक्स पाहिला आणि तो म्हणाला की हा प्रकार जो आहे तो विजया, मी जर इथे आलो तर तुझी ही जी माणसं आहेत त्यांच्याबरोबर आपण एक ब्रेक करूया का गं. आणि मग खानोलकरांनी नाटक लिहिलं अजबन्याय वर्तुळाचं. आणि त्याच्या प्रयोगाच्या वेळेला ही आमची चौकडी जमली. बेनेविट्स, फ्रिट्स, गोडसे, चंदावरकर आणि मी. आणि ती इतकी अप्रतिम होती आणि आम्ही चौघही जण, कोणाचं काय हे कळायला मार्ग नव्हता. वी ऑलवेज यूज टू से, नाव भास्कर द बॉल इज इन युअर कोर्ट. मग त्याचं म्युझिक आलं की गोडसे म्हणे हा हे फार चांगलं आहे, पण हे असं ती चौकडी होती. चौकडी 25 वर्ष एकत्र राहिली आणि त्यातून जे निर्माण झालं, माझ्या मते अचंबा करावं असं ते नाटक. आणि ते बर्लिन फेस्टिवलला गेलं मराठीमध्ये आणि तिकडच्या आणि ब्रेक्सच्या थिएटरमध्ये त्याचा प्रयोग झाला बर्लिनला. आणि तो पाहून अवाक झाले जर्मन नट, इतकं ते जेन्युइन होतं. आणि ते म्हणाले हे काय मिसेस मेहताचे ॲक्टर्स करतात ना, हे आम्हाला नाही करता येणार का. देअर स्पॉन्टेनिटी, देअर एक्झुरबरन्स अँड अबंडन, तो आम्हाला, कारण ते सगळे स्टॅनिस्लावस्की सिस्टीम. तर बट इज इट रिअली ट्रू दॅट स्टॅनिस्लावस्की मेथड नाव हॅज बीन हळूहळू बाजूला सरकलेली आहे? या बट बेसिक्स त्याचे जाणंच शक्य नाही. परंतु तर ते म्हणाले की आम्हाला हा एक्सपिरियन्स हवा. आणि तेव्हापासनं भास्कर, मी, गोडसे यांनी तिकडे जायचं, नाटक आपलं घेऊन त्याचं ट्रान्सलेशन तिकडे करायचं, आपल्या इथे असेल ते पाहायचं, ते ताडून पाहायचं, इथे प्रयोग करायचा मराठीमध्ये, हिंदीमध्ये, आणि तो लक्षात घेऊन तिकडे जाऊन जर्मन भाषेत करायचं. हे काम आम्ही 25 वर्ष केलं. शाकुंतल त्याचीच निष्पत्ती. शाकुंतल त्यामुळे जर्मन भाषेतलं जर्मन ॲक्टर्सनी केलेलं 3 वर्ष युरोपमध्ये गाजत होतं, सबंध युरोपभर. ग्रेट. आणि आय फील दॅट इज व्हॉट कोलॅबोरेशन इज. कळलं की नाही. त्यांनी खूप काही मिळवलं आणि आम्ही खूप काही मिळवलं. बाई, हा जो सगळा तुम्हा तिघा चौघांचा अस्वस्थ शोध सुरू होता, मी म्हणेन रंगभूमीच्या संस्कारांसह, आणि तुम्हाला जे काही ज्ञान एकमेकांपासून मिळत होतं ते, हे घेऊन तुम्ही ज्या कारणाकरता थिएटरला सगळं आयुष्य देऊन टाकलं सगळ्यांनी, चौघांनी,
तर ह्याच्यातून तुम्हाला काय नेमकी उत्तरं मिळाली, जे प्रश्न होते त्याची उत्तरं मिळाली का तुम्हाला? उत्तरं मिळाली की संपला ना शोध. उत्तरं हुडकतच, मार्ग हुडकतच राहायला हवं असं मला वाटतं. मला आठवतंय हा दुसरा टू बी रेस्टलेस इज द करेक्ट वे. तो नाही, मी सांगते तर हा सगळा प्रकार आणि हा गवगवा जो आहे तो ऐकून त्यावेळेला टेलिव्हिजनमध्ये भास्कर घोष आले होते. तर त्यांनी मला गिरीश कर्नाड आणि कारंत यांना बोलवलं आणि सांगितलं की मी पाहिली ही विजयाची जी नाटकं आहेत, शाकुंतल वगैरे, ती नाटकाचे प्रयोग झाले, मग ते हिंदीत असून दे, मराठीत असून दे, हे काय संपलं. तुम्ही हे टेलिव्हिजनवर केलं पाहिजे. मग त्याच्यासाठी जे त्याच्यावर संस्कार करायचे ते करा. तुमचं 3 तासाचं नाटक नाही चालणार टेलिव्हिजनवर, पण किती वेळाचं चालेल हा सगळा विचार करून सुरू झालं ते. आणि आय वेंट बेसिकली इन टू क्रॉस मीडिया. हां, म्हणजे नाटकांचं मी टेलिव्हिजनमध्ये रूपांतर केलं. मग तिथून पुढे आणखीन जाऊन नाटकांचं सिनेमात रूपांतर झालं. रावसाहेब किंवा रावसाहेब, पेस्तनजी. पेस्तनजी नाही, नाटकापासून नाहीये, पण यू केम इनटू सिनेमा, परंतु वाडा which you first चिरेबंदी, hated. वाडा चिरेबंदी, हमीदाबाईची कोठी, शाकुंतल, ही सगळी टेलिव्हिजनमध्ये भास्कर घोष म्हणाल नाही हे केलंच पाहिजे विजय, दिस इज व्हॉट यू ओ टू दॅट प्रॉडक्ट. आणि आय थिंक इट वॉज अ व्हेरी एक्साइटिंग टाईम. पण एक असा काळ येतो जसं आपल्याला वाटतं नाही हे आता केलंच पाहिजे, तसं कुठेतरी असं वाटायला लागलं की हे सगळं का शक्य झालं. तर मला भुलावे इन्स्टिट्यूट ही संस्था मिळाली. मला इतर कलांचा आदर कसा करायचा, त्याच्या मागे कसं जायचं हेही कुठेतरी समजलं. तर हे आता आपल्याला आपलं हे काम आपण करतच राहू, पण आपल्याला नवीन पिढीला द्यायला नको का, त्यांच्यापर्यंत ते पोचवायला नको का. आणि त्याच वेळेला डॉक्टर मेनन आले होते आणि NCPA सुरू झाली होती. NCPA मध्ये तुम्ही थोडक्यात मला सांगा. अगदी सुरुवातीपासून NCPA मध्ये डॉक्टर मेननमुळे मी गेले, मग भाबांची माझी ओळख झाली. पण त्याच्या पाठीमागचा हेतू कल्चरल सेंटर हा होता. आणि कल्चरल सेंटरचा अर्थ हे सगळे जे आपण मार्ग चोखळलेत या सर्व कलांच्या अतिशय महत्त्व मानणारा हा जे भाभा इकडे आहे, टाटा इकडे आहेत आणि मेनन इकडे आले आहेत, तर इथे आपण थोडंसं लक्ष देऊया. आणि मी पहिलंच म्हणजे इनॉगरेशन जे झालं टाटा थिएटरचं ते शाकुंतलनी झालं, शाकुंतलच्या प्रयोगाने. आणि तेव्हापासून मी येऊन जाऊन त्याच्यात होते. बाहेर माझं काम चालू होतं, परंतु NCPA ह्या भोज्याला शिवल्यासारखी मी यायची. आणि त्याच्यानंतर मग आय थिंक इट वॉज अ नॅचरल प्रोसेस. ज्या वेळेला नारायण मेनन थकले, त्याची तब्येत बरी राहायची झाली आणि ते निघून गेले दिल्लीला, तेव्हा मला भाबाने विचारलं की बाई गं तू येते का. म्हटलं नाही, माझं अजून खूप इंटरनॅशनली व्हायचे, कारण पीटरब्रूक तोपर्यंत आले होते आणि मी पीटरब्रूकच्या बरोबर होते. आणि इट वॉज पीटरब्रूक हू सेड की नाही आपण फार छान केलं. महाभारतच्या वेळेला मी सतत त्यांच्या फिल्मिंगला होते, सगळीकडेच होते. तर ते म्हणाले पण विजया हे जे काही मेनन म्हणतायत, भाभा म्हणतायत ते बरोबर आहे, तू NCPA मध्ये ये आणि हे सगळं कर. आणि मी NCPA मध्ये आले. आणि NCPA मध्ये प्रमुख म्हणून मी जवळजवळ 17 वर्ष होते, पण त्याच्या आधीपासून 25 वर्ष NCPA मध्ये मी राहिले. आणि बाई तुम्ही इतकं काय तुम्हाला सांगू, इतकं महत्त्वाची माहिती देत आहात, ती सर्व पिढ्यांपर्यंत पुढच्या पोहोचेल. ज्यांना आज 10व्या ते 12व्या वर्षी थिएटर करायला त्यांची इच्छा होते, आईवडिलांची खूप इच्छा असते की आपला मुलगा अभिनय क्षेत्रात यावा, मुलगी अभिनय क्षेत्रात यावी, यांच्याकरता सांगताय. वेळ फार कमी आहे. मी तुम्हाला एक विचारेन की तुम्ही अगदी थोडक्यात ही जी लहान मुलं आहेत पुढची, त्यांना काय सांगाल. जागोजागी गल्लोगल्ली हल्ली ते अभिनयाचे क्लासेस वगैरे निघालेले आहेत, तर काय सांगाल तुम्ही. मी सांगू का, थोडक्यात सांगायचं आहे ना,
आणि मी एकदा बोलायला लागले की तुला माहिती आहे मी खूप बोलते, तर मी टिपणंच काढली मला काय मिळालं आणि ते माझ्या मुलांच्यापर्यंत कसं पोचावं या बाबतीत. पहिला 7 धडे. पहिला काय, तू आता म्हणालास तसा संस्कार घ्यायचे असतात. कोणीही तुम्हाला खिरापतीसारखे ते देत नाही. म्हणूनच ह्याच्या वर्तमानपत्रात जाहिराती असतात, 8 दिवसात नट करा बुवा. ते नाही, नट होणं हे आयुष्यभराचं तुमचं कमिटमेंट आहे, त्याच्याशिवाय नाही होणं. अस्वस्थ शोध जर असेल आणि श्रद्धा, या 2 गोष्टीशिवाय खरं नाही, माझ्या मते आयुष्यच खरं नाही. या 2 गोष्टी आयुष्यातल्या महत्त्वाच्या. मग तुम्ही कलाक्षेत्रात असा, कुठच्याही क्षेत्रात, जीवनात असा, अस्वस्थ शोध आणि श्रद्धा. आणि यात मी एक जरा डायव्हर्जन नव्हे, हे महत्त्वाचं आहे माझ्या ॲनालिसिससाठी. जान लुई बारो म्हणून आमचा विचारवंत आहे, मी हे नेहमी सांगते लोकांना. तो काय म्हणतो, ऑल आर्ट इज द ग्रेटेस्ट लाय. अच्छा. तो म्हणतो पेंटर काय करतो, पेंटर एक कॅनव्हासचा तुकडा घेतो, आपल्या समोर लावतो फलकावर, कसले ते मिश्रण केलेले रंग असतात आणि एक ब्रश असतो, तो ब्रश त्यात बुडवतो आणि फराटे मारतो आणि विश्व उभं करण्याचा प्रयत्न करतो. हा खोटेपणा नाही तर काय. आणि तो म्हणाला सगळ्या कलांमध्ये जर अतिशय खोटारडी कला असेल कुठची तर ती म्हणजे नाटक. ती खऱ्यासारखी सादर करा. नाही, तुमच्या समोर जी माणसं वावरत असतात प्रयोगात, ती स्वतः नसतात, ते दुसरं कोणीतरी होण्याचा प्रयत्न करत असतात. मेकअप लावतात, कपडे बदलतात, ते बोलतात, ती वाक्य त्यांची नसतात, ती कोणीतरी लिहिलेलं आहे तो संवाद फक्त पाठ करून बोलतात. ते दुसरं कोणीतरी होण्याचा प्रयत्न करतात, ते दुसऱ्यांनी दिलेली वाक्य चालतात इकडून तिकडे, त्यांचं नसतं. तो एक डिरेक्टर म्हणून असतो, त्यांना सांगते इथून इथे जा आणि म्हणतात हे आमचं घर, हे आमचं घर. काय असतं ते घर, पुठ्ठ्यांचं केलेलं असतं. इतकं खोटेपणा. आणि मुख्य तो म्हणतो, मला आश्चर्य वाटतं की हा खोटेपणा पाहण्यासाठी प्रेक्षक पैसे देऊन आणि मग पुढे तो म्हणतो इट्स द ग्रेटेस्ट लाय बट इट हॅज द कॅपॅसिटी. याच्यावरून बाई मला एका तुमच्या मला वाक्य पुरं करू. ओ सॉरी, व्हेरी सॉरी. तो म्हणतो इट्स द ग्रेटेस्ट लाय बट इट हॅज द कॅपॅसिटी टू अराईव्ह ॲट द अल्टिमेट ट्रूथ. क्रिएशन ऑफ इल्युजन्स सो ट्रू की ती कितीही खोटी असली तरी खरी वाटली पाहिजे. आणि यासाठी मी एकच म्हणेन की आमच्या स्टॅनिस्लावस्कीने सांगितलेले आहे, ही जर त्याची बूज तुम्हाला क्रिएटिव्हिटीशी ठेवायची असेल तर त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी आहेत, त्यावर मी तुम्हा सगळ्या मंडळींना ते सांगते. लव्ह, रिस्पेक्ट, आदर करा तुम्हाला जी कला मिळाली आहे त्याबद्दल. लव्ह, रिस्पेक्ट द वर्क इनसाइड ऑफ यू, बट नेव्हर मिस्टेक and make the mistake of falling in love with yourself in your heart. मग सगळा गोंधळ होतो. आता याच्यासाठी स्टॅनिस्लावस्कीने काय सांगितले, ह्याचं इंडिकेटर काय. तो म्हणतो काहीही, सिनेमा असून दे, कुठेही असून दे, तुम्ही जे काही कराल त्यात अगोदर मेंटल ॲक्शन आणि मग फिजिकल ॲक्शन. राग आला म्हणून तुम्ही उठता, उठायचं म्हणून असा अभिनय नाही करत, बसवत नाही म्हणून तुम्ही उठता. हे मेंटल ॲक्शन देन फिजिकल ॲक्शन. आणि ते जर नसेल तर मी आता तुझ्या आणि माझ्या अतिशय परिचयातली एक आपली अतिशय आवडती नटी आणि व्यक्ती भक्ती बर्वे हिच्याविषयी बोलते.
भक्ती तुला माहीत आहे मला इतकी आवडायची, अजब वर्तुळात तिने सगळं जग पादाक्रांत केलं होतं. मी जेव्हा माझ्या कामाला सुरुवात केली तेव्हा इथं काम नव्हतं म्हणून ती गुजराती नाटकात गेली आणि तिथून परत आली. ती माझ्याबरोबर अखेरचा सवाल कानिटकरांचा ते करायला आली. माझी मुलगी, मी डॉक्टरीन, तिला कॅन्सर होतो हे मला माहीत आहे डॉक्टर असल्याकडे, तिला ते समजून द्यायचं नाही. आणि एक अतिशय टचिंग सीन आहे जिकडे ती आईला सांगते तू किती खोटं बोलणार आहेस, मला माहीत आहे मला कॅन्सर झालं आहे ते. हा असा सीन ती त्या गुजराती थिएटरमध्ये गेल्यापासून विक्रमा ती बोलायची लोकांच्यासाठी, ती रडायची. मी त्यावेळेला ह्याची 3 वाक्य होती ती तिला सांगितली स्टॅनिस्लावस्कीची. ऑलवेज लुक, डोंट सी. माझ्याकडे बघ ग, नुसतं अशी पाहू नकोस, बघ ना. तुझ्या डोळ्यांना मी माझ्या सगळ्या भावना दिसल्या पाहिजे. दॅट्स द कम्युनिकेशन. टॉक, डोंट स्पीक. लिसन टू. मी काय म्हणते, डोंट हिअर. आणि हे आपल्यापैकी किती लोकांचं होतं ते पाहणं आवश्यक आहे. मी तुम्हा लोकांचं ते होऊ देत नव्हते, ह्याचा आपल्या सगळ्यांनाच फायदा झाला असं मला वाटतं. तरीसुद्धा मला जास्त आणि नाही मी सांगते तरी जास्त प्रयोग झाले की तुझ्या लक्षात आलं असेल, ज्याला आपण पाट्या टाकणं म्हणतो हे त्यांच्या नकळत व्हायला लागायचं आणि ते थांबवायला लागायचं. आणि दुसरं मला एक असं वाटतं, हे आता ह्याचं उत्तर आता तुझ्याकडनं येणार आहे. मला असं वाटतं की इतर कलांशी संपर्क असल्याकारणाने कुठंतरी माझ्या कामामध्ये दृश्य, श्राव्य अशी लय आणि कुठं कुठं प्रतिमा, ज्याला इमेजेस म्हणतात, त्या उभ्या राहत असाव्यात आणि त्याचाही तुम्हा मंडळींना उपयोग होत असावा. याबद्दल मला तुझ्याकडनं ऐकून घ्यायला एकच फक्त मला सांगायचं आहे. त्यात माझी मैत्रीण किशोरी आहे म्हणून. आपण प्रयोग करतो, प्रायोगिक कला आहे आपली. मला आठवतं आहे की रावसाहेब हा माझा जो चित्रपट होता बॅरिस्टरवरचा, तो पाहायला लंडनला त्याला एक अवॉर्ड मिळालं होतं आणि माझ्याबरोबर माझा मित्र बाशू भट्टाचार्य होता. तर मी त्याला म्हटलं, ओ बाशू, इट वेंट ऑफ सो वेल, देयर वर सो मेनी पीपल देयर. ते म्हणजे ये क्या झमेला क्या है, वो सिनेमा है, इट वॉज नॉट अ शो. लोक आले म्हणून ते प्रक्षेपण चांगलं झालं असं नाही. एक माणूस असला तरी आमचं तेच प्रक्षेपण असतं आणि 1000 माणसं असली तरी तेच. आमचं जे काम आहे क्रिएटिव्ह ते 6 महिने अगोदर झालेलं आहे, तुमच्या नाटककारासारखं नाही. आणि मला तेव्हा लक्षात आलं की प्रायोगिक कला जी आहे ती कला, नाट्यकला, हे बॅरिस्टरचा प्रयोग झाल्यावर त्या क्षणी पहिल्यांदा प्रेक्षकांच्या सान्निध्यात निर्माण होते. हा फ्रेशनेस आहे. आणि तेच मला किशोरी म्हणायची. मी जेव्हा हे म्हणायचे तेव्हा किशोरी माझी खूप जवळची मैत्रीण. तर ती नेहमी म्हणायची, NCPAमध्ये बसताना ती आली की तिचं आणि माझं नेहमी स्टेजवर ती आणि मी पहिल्या रांगेत बसून, अगं किशोरी सुरू कर, लोक बसलेत, अख्खं टाटा थिएटर भरलेलं. आणि अगं पण मला तो लाईट नाही चालत आहे, तो बदलायला सांग त्यांना. आणि एवढा शार्प कसा हा माईक, हे सारखं तिचं चालायचं. मग शेवटी मी तिला म्हटलं, तू हे असं का करते. अगं विजया, मी जर यमन गात असेल तर यमन त्या क्षणी जन्माला येतो ग. मग तो जन्माला जर येणार असेल तर त्याला रिसीव करायला तसं दृश्य आणि श्राव्य नको का. हे पटतं मला. ही प्रायोगिक बाजू, ही माझ्या मते ज्याला आपण एथिकल, ऑलमोस्ट ज्याच्यात श्रद्धा आहे, ती श्रद्धाळू माणसाची कलेवरची श्रद्धा असते. मी नेहमी असं म्हणते
की दिग्दर्शक हा नेहमी आदेशयुक्त नसावा. आदेश म्हणजे हां इकडून इकडे चल, हे आपल्याकडे आहे पद्धत, हे वाक्य बोल या इथून, आणि नटांनाही ते फार छान वाटतं आणि दिग्दर्शकांनाही फार छान वाटतं. आदेशयुक्त, त्याच्याऐवजी निर्देशयुक्त व्हावं. आणि हे दोन शब्द केना वाटव्यांचे, मी त्यांच्याकडे पुण्याला असायची तर मी त्यांना विचारायची की लोकांना माझी नाटकं का आवडतात नाना. माधवचे वडील ते, त्यामुळे माझा मुक्काम असायचा पुण्याला त्यांच्याकडे. त्यावेळेला त्यांनी ह्या बरे काय आहे विजयाबाई, मी बघतोय तुमचं, तुम्ही आदेशयुक्त नाही आहात हो, तुम्ही निर्देशयुक्त आहात. हे ऐकलं जेव्हा तेव्हा किंवा आता तू हे बोलतोयस ते पाहताना मला समाधान वाटतं. थँक्यू बाई. बाई तुमची तब्येत ठणठणीत आहे, काही झालं नाही तिला असं मी समजतो. त्यामुळे आणि तुम्ही काही खूप मोठ्या आता घरात बसून काम करताय असं मला माहिती नाही आहे, पण तरी तुम्ही वेळ काढलात माझ्याकरता, आमच्या या सगळ्या या कार्यक्रमाकरता, त्याकरता म्हणून मी सगळी आमची ही टीम आणि आमचे दूरदर्शनचे सर्वा पवार साहेब आणि आमचे निर्माते निरंजन पाठक या सगळ्यांतर्फे तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही वेळ काढून इथे आलात. आणि फार महत्त्वाचं तुमच्याकडून खरं म्हणजे आणखीन खूप आहे मला माहिती आहे ते, पण आता मी त्याकरता एक दुसरा काहीतरी कार्यक्रम ठरवेन आणि त्यावेळेला वर्षातले 12 दिवस तुम्ही मला द्या, आपण दोघंही शिकू. तुम्ही मला शिक्षक म्हणून नाही तयार, तुमच्या नकळत तुम्ही मला शिक्षक म्हणून तयार केलेलं आहे, तर आपण काहीतरी करूया असं मी म्हणतो. तुम्ही तिथेच बसा, तुम्ही काहीतरी लिहायचं आहे या कार्यक्रमाविषयी आणि तुमचा छानसा फोटो लावलेला आहे मी इथे.